जय श्रीराम. श्री परशुराम कथा प्रस्तावना. श्रीरामासी वंदन. परशुराम कथेचे हे वर्णन. आधी करू श्रवण प्रस्तावना. पुराणातील कथा आवडीच्या, त्या अतिशय जिव्हाळ्याच्या, अनपरिपूर्ण ज्ञानाच्या आपणा सर्वा. पुराणातील कथांचे श्रवण करावे वाटते नितदिन. कसे जगावे आदर्श जीवन येते समजून. शोधिता कथांचे मूळ स्रोत आहेत कथा काव्यस्वरूपात. संस्कृत मराठी भाषेत शतकांपूर्वीच्या. ह्या पोकळीचे ठेवून भान केला एक प्रामाणिक प्रयत्न. ओविबद्ध केले कथा वर्णन सोप्या भाषेत. ईश्वर कृपेने लाभली जीवना, जी बुद्धी ज्या भावना, त्या आधारावर कहाण्या लिहिल्या येथ. करीत असता दैनंदिन समर्थांच्या दासबोधाचे वाचन. घडले एक दिन विलक्षण माझ्याच ठाई. ओविबद्ध होत मांडणी, सारे काही आले जुळणी. लिहिली गेली कहाणी आध्यात्मिक मार्गाची. ती काहींना ऐकविताना तरुण पिढीला ती रुचेना. कारण ती त्यांना समजेना असे कळले. आजच्या नव्या पिढीला कथा हव्यात सांगायला. त्यामुळे त्यांच्या जीवनाला लाभेल दिशा. पौराणिक कथा लिहून प्रत्यक्ष पुढे ठेवावेत काही आदर्श. नवपिढीला करूया दक्ष ही भूमिका. आजची ही नवीन पिढी ज्ञानग्रहणात त्यांना गोडी. प्रखर बुद्धिमत्तेच्या ओढी शिकतात सारे. समजायास नाही कठीण, आवडेल सर्वांस पटकन. असे लिहू लागलो रामायण ओवी स्वरूपात. त्यामध्ये आला उल्लेख परशुरामाचे थोडे कथानक. वाचनात आले काही एक भावार्थ रामायणात. संत एकनाथांचे लेखन पवित्र ग्रंथ भावार्थ रामायण. त्यातून साकारला असामान्य परशुराम. विष्णूच्या अवतारांचे पूर्ण आहे प्रत्येकी स्वतंत्र पुराण. फक्त एक सोडून ते परशुरामाचे. काही कथा रामायणात तर काही महाभारतात.
अन काही आख्यायिका त्यात आहेत प्रसिद्ध. परशुरामाची कथा तुकड्यात दिसते पाहता, तशीच ती आता करू श्रवण. छोटा भाग कथेत श्रद्धेवर आहे आधारित, आलेला तो श्रवणात विविध माध्यमातून. प्रयत्न येथ केला सर्वथा, कथेला आणून एक सूत्रता, तिचा जपण्याचा तत्वतः मूळ भाव. कथा सांगितली थोडक्यात आजच्या या धावपळीत, संपवायची कमी वेळात ही भूमिका. ही सर्व कथा सुलभ श्रवणा करिता विभागिली मुख्यतः 7 भागात. सुरुवात भार्गवरामद्वारा, जमदग्नीचा क्रोध भाग 2, रेणुका माता हा 3, 4था सहस्रार्जुन वध. शिवधनुष्य भाग 5वा, विद्यादान नावाचा 6वा, नवनिर्माण 7वा, असे 7 भाग. श्रोत्यांना माझा नमस्कार, तुम्ही ज्ञानी जाणकार, सत्वगुणांचे सागर सत्यवादी. जर आले तुमच्या मना की हव्यात काही सुधारणा, त्या जरूर आणा निदर्शनास तुम्ही. नाही वाचले सर्व संदर्भ, मागतो क्षमा विना विलंब, तरी बनावे माझा आधारस्तंभ ही विनंती. खरे खोटेपणाचा वाद सांडून घ्यावे जे वाटे वंद्य, अन्यथा करावे ह्यास बाद ज्याने त्याने. ह्या कथेचे लेखन श्रीरामचरणी अर्पण, आता करू श्रवण मुख्य कथा. जय श्रीराम. श्री परशुराम कथा भाग 1. भार्गवराम. सहस्रार्जुनामुळे त्रासून सर्वथा, वैकुंठा जाती देवदेवता. वाचवावे तुची जगन्नाथा, विष्णूस प्रार्थिती. विष्णू म्हणाला त्यांना अखेर, घेणार मी अवतार. भृगुकुलात आहे जन्मणार, ब्राह्मण योद्धा बनूनी. त्या सहस्रार्जुनासी मारेन, अनदुष्ट क्षत्रिय निर्दाळीन. ऐसे निक्षत्री धरेस करेन 21 वेळा. हा अवतार चिरंजीव, कलियुग अंतापर्यंत सदैव. घडवेन अनेक व्यक्तिमत्व, धर्म कार्यात. सुखी झाले देवदेवता, देवाचे वचन ऐकिता. विष्णुलीला पहावया आता सर्व उत्सुक. थोर भृगु ऋषींची महती, पुत्र ऋषिक ऋषी थोर व्यक्ती. सून राजकन्या सत्यवती,
सेवा भावी. सुनेची सेवा भावी वृत्ती, भृगुऋषी खुश सेवेवरती. त्यामुळे तिला झाली प्राप्ती वरदानाची. भृगुऋषींनी दिला वर, तिने तो मागितला सत्वर. मला तेजस्वी हवा पुत्र, अन बंधू शूर. भृगुऋषींनी दिली खीर, भरून 2 पात्र. एक सत्यवती स्वतंत्र, दुसरा तिच्या आई प्रती. मग झाला गोंधळ, झाली पात्रांची अदला बदल. अन खीर संपविली सकल, दोघी जणींनी. भृगुऋषीला समजले मागाहून, सत्यवती सवदे आपणहून. होणार तेजस्वी ब्राह्मण, बंधू तुझला. योद्धा परमवीरा, येईल तुझिया उदरा. तव सत्यवती करुणी त्वरा, विनवी भृगुला. चालेल ना तू योद्धा सबल, हवा पुत्र ब्रह्मज्ञानी सकल. कृपा करून द्यावा हा बदल, भृगु म्हणे तथास्तु. पुत्र असेल ब्राह्मण, परंतु एक रजोगुण. असेल पुत्रात भरभरून, तो म्हणजे क्रोध. तसेच नातवांपैकी एक, असेल ब्रह्मविद्याधारक. अनशस्त्रविद्येने तिन्ही लोक, करेल थक्क. सत्यवती सवचनाने भृगुच्या, झाला बंधू ब्रह्मतेजाचा. तिन्ही लोकात मानाचा, नामे विश्वामित्र. जरी क्षत्रिय माता पिता, विश्वामित्र ब्राह्मण तत्वतः. राज्य सोडून जाई स्वतः, तो वनात. वर्ण न ठरे जन्मावर, वर्ण ठरितो कर्मावर. उदाहरण उत्तम ह्याचे विश्वामित्र, हेची असे. भृगुचा नातू जमदग्नी, अन त्याची रेणुका पत्नी. 5 पुत्रांची ती जननी, 5वा भार्गव राम. ऋन्मवत अन सुषेण, वसु अन विश्वावसु हे 2. अन भार्गव राम अथवा जामदग्न, हे 5 पुत्र. वैशाख महिन्यातल्या शुक्ल पक्षामधल्या तृतीयेच्या दिवसाला नाव अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रेणुकेस झाला पुत्र. विष्णूचा तो 6वा अवतार, नाव भार्गव राम. झाला भृगुकुलात उत्पन्न, म्हणती भार्गव राम म्हणून. जमदग्नीचा पुत्र जामदग्न्य, नाव दुसरे. आदर्श पितृभक्ती, आज्ञाकारी मातृभक्ती. त्रिलोकात अशी ख्याती, भार्गव रामाची. उत्तम शिष्य जमदग्नीचा, तसेच तो कश्यप ऋषींचा.
आणि शिवाय महादेवाचा तो भार्गवराम. भार्गवराम ब्रह्मज्ञानी अन अस्त्रविद्येत दुसरा कुणी. नसे त्याच्या वाणी परमवीर. जमदग्नीचे ब्राह्मतेज अन रेणुकेचे क्षात्र तेज. त्यामुळे सदैव सतेज दिसे भार्गवराम. भार्गवराम घरून निघाला कश्यप ऋषींच्या आश्रमाला. त्यांना शिष्य मिळाला अतिबुद्धिमान. विद्यांचे केले अध्ययन प्राप्त झाले ब्रह्मज्ञान. आता रुची वाढली मनातून धनुर्विद्येची. एक ती शस्त्रविद्या त्यासीच म्हणती धनुर्विद्या. नसे फक्त तो योद्धा चाप बाणाचा. त्यामध्ये अनेक प्रकारे शिकतात सर्व शस्त्रे. तसेच शिकतात अस्त्रे गुरूंकडून. शस्त्रास्त्रांचे मिळविले ज्ञान गदा भाला आणि अन्य. पण धनुष्य अन बाण त्याच्या आवडीचे. गुरु कश्यपांनी शिकविले मंत्र. त्यानंतर एक एक अस्त्र. त्यातच होते वैष्णवास्त्र महाभयंकर. शस्त्रविद्या शिकल्यावर गेला गंधमादन पर्वतावर. अन केली सुरू उग्र शिव आराधना. त्याची ती उत्कट भक्ती अन तीव्र इच्छा शक्ती. व सदैव ध्यानाची वृत्ती भावली शिवास. कंपने वाढिली शतपटींनी तीव्र ध्वनी येई कानी. नंतर झाली उन्मनी मनाची अवस्था. ढगांचा झाला गडगडाट. विजांचा झाला लखलखाट. साक्षात शिव झाला प्रकट भार्गवासमोर. भार्गवराम झाला भावुक. शिवचरणावर ठेविले मस्तक. अश्रूंनी भिजले ते मोहक शिवपद कमल. शिव उठवूनी त्याला अतिप्रसन्नतेने म्हणाला. काय हवे मुला तुझला ते सांग. भार्गवराम म्हणाला शिवासी. तव दर्शनाने झालो संतोषी. शिकवा तुम्ही मजसी धनुर्विद्या. शिव बोलिला सत्वरे. स्वये शिकवीन शस्त्रे. अन शिकवीन सारी अस्त्रे. तथास्तु. आता जाऊ कैलासी. तेथेच शिकवितो धनुर्विद्येसी. शिकवील परशुविद्या तुझसी गणेश स्वये. गेला घेऊन सत्वर भार्गवरामासी त्याच्या बरोबर. पोहोचला आपल्या कैलासावर निजधामी. भार्गवरामाने घेतले शिक्षण. शस्त्रास्त्रे घेतली जाणून.
अस्त्रविद्या केली परिपूर्ण शिवाकडून. अग्नियास्त्र वरुणास्त्र गरुडास्त्र पशुपतास्त्र नारायणास्त्र अन ब्रह्मास्त्र धारण केली. शिवास झाला संतोष अक्षय भात्या सहित खास. स्वतःचे पिनाक धनुष्य दिले भार्गव रामास. शिवचाप केले धारण आनंदाला आले उधाण. शरीरात जणू आला स्वतःहून शिवाचा अंश. शिवचाप ते एका क्षणात मनात आणता होई प्रकट. भार्गव झाला अतितृप्त त्याच्या धारणेने. शिकला परशुविद्या गणेशाकडून शिष्याची प्रगती पाहून. दिला त्याने स्वतःहून आपुला परशु. परशुवर जडले प्रेम ते धारण करून भार्गव राम. झाला आता परशुराम गणेश कृपे. कैलासाहून आला परत परशुराम नाम मिळाले तेथ. आला आता शरीरात शिवाचा अंश. आता सुरू विष्णू आराधना प्रसन्न करुणी जनार्दना. मिळवूनी त्याच्या आशीर्वचना तृप्त झाला. जेव्हा विष्णूस पाहिले प्रत्यक्ष आश्चर्य वाटले परशुरामास. आपण पाहे आपणास भासले ऐसे. विष्णू असता समीप चैतन्य जाणविले आपोआप. शरीरात वाढला प्रताप विष्णू शक्तीचा. मुखोद्गत वेदचार बाणासह धनुष्य पाठीवर. ब्राह्मतेज क्षात्र तेजाचा परशुधर. शापादपि शरादपि शापाने वारेतो शापादपि. शराने मारितो शरादपि. असे शरादपि शापादपि त्यासी संबोधन. वाढला शरीरी ऊर्जेचा स्त्रोत. तेणे गात्रे होत प्रफुल्लित. क्रियाशीलता झाली प्रकट आपोआप. घरी परतला आनंदून. शिव गणेश विष्णू दर्शन. अन झाले धनुर्विद्येचे शिक्षण ब्रह्मज्ञानासह. कथाभाग झाला पूर्ण. पुढे द्या अवधान. करू पुढच्या भागात श्रवण. जमदग्नीचा क्रोध. भाग पहिला समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.